ईश्वरपूर आणि इस्लामपूर अशा दोन्ही नावानं संबोधलं जातं किंवा ते नाव बदल झाला. तुमचं मत काय याच्यावरती? नावाबद्दल कुठलाही आक्षेप किंवा विरोध असा नाही. पूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडी आहे, पण आपण जेव्हा ईश्वरपूर पाहतो तेव्हा तिथे विकास आघाडी वेगळी आणि काँग्रेस वेगळं आहे. तर हे एवढं राजकीय गणित वेगळं काय आहे ईश्वरपूरमध्ये? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून परवानगी घेऊन आज काँग्रेस ईश्वरपूर इस्लामपूर नगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवते. इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नाव बदलण्यात आलं, पण प्रश्न नाही बदलले. जयंत पाटील हे इथून 7 वेळा निवडून आले. नितेश राणे यांनी इथं जाऊन दणक्यात भाषणं केली, पण ईश्वरपूरच्या विकासाचा प्रश्न मागच राहिलाय. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे एक असं नाव, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शाकीर तांबोड. मग तुम्ही तिथे शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत पण जाऊ शकत होतात. राष्ट्रवादी जर वेगळं झालं, शिवसेना होती त्यांच्यासोबत लढलं. आमच्यासोबत शिवसेना ठाकरे गटांशी पण बोलणं सुरू आहे. आणि सध्या भाजप कोणासोबत मध्ये त्या यांची काही अजून भूमिका स्पष्ट झाली. वोट चोरी झाली आहे की नाही झाली? नाही, नक्कीच झाली नाही. तुम्ही काय आतापर्यंत काम केले मला ते सांगा. धर्मांतर शक्तीचा अजेंडा सुरू होता, त्याला काउंटर करण्याचं मी काम केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की ईश्वरपूरमध्ये सध्या सगळ्यात मोठे प्रश्न ईश्वरपूरच्या जनतेसमोर कुठले आहेत? आता तसं पाहायला गेलं तर ईश्वरपूर इस्लामपूर या शहरामध्ये अपयशी ठरलेली भुयारी गटार योजना हे सर्वात मोठा एक समस्या म्हणून शहरवासींच्या समोर आलेली आहे. शहरामध्ये असणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पार्किंग साठी नसलेलं कुठलीही उपाययोजना ही एक दुसरी समस्या शहरवासींच्या समोर आहे. आणि तिसरं म्हणजे अनियोजित विकास जो काही प्रशासक आणि मागच्या काही सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. असे हे 3 प्रश्न आता शहरवासींच्या पुढे फार मोठ्या प्रमाणात भेडसावणारे आहेत असं मला वाटतं. बरं, तुम्ही जे म्हटलात 3 प्रश्न जे आहेत, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हटलात की गटार नाली व्यवस्था आहे त्याचा प्रश्न तुम्ही जो म्हटला, तर तो सध्या प्रश्न काय आहे नेमका, कोणत्या भागामध्ये आहे आणि त्याचं सध्याचं चित्र काय आहे ईश्वरपूरमध्ये? वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार गट जो सत्तेत होता त्यावेळेला शहरामध्ये भुयारी गटार योजना आणलेली होती. म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असे आपण त्याला म्हणतो. आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची एक स्टाईल आहे काम करताना की कुठलीही निवडणूक लागली तर त्या निवडणुकीच्या पूर्वी अशा कार्यक्रमांचं योजनांचं उद्घाटन करायचं, लोकांना ते दाखवायचं आणि त्याच्यावर मतं मिळवून ते पुढील 5 वर्षांनी सत्ता भोगायची. अशाच पद्धतीनं ते भुयारी गटार योजना ज्या वेळेला ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये ती आली त्यावेळेला यांनी नेहमीप्रमाणे ते त्या STP ची जी जागा आहे, पंप स्टेशनची जी जागा आहे तिचं उद्घाटन वगैरे जोरशोर प्रमाणे ते केलं. ती योजना आणली राष्ट्रवादी पार्टीनं आणि योजना आणल्यानंतर ती निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि विकास आघाडी ही सत्तेवर आली आणि जे नगराध्यक्ष होते ते विकास आघाडीचे. विकास आघाडी जी आहे ती BJPची आहे. आता राष्ट्रवादी पक्ष सोडून सर्व पक्ष संघटनांनी मिळून केलेली ती एक स्थानिक आघाडी, त्याला आपण विकास आघाडी म्हणतो. त्यामध्ये भाजप आली, शिवसेना आली, सर्व पक्ष आले. मग या विकास आघाडीने कुठलंही नियोजन न करता ती भुयारी गटार योजना इम्प्लिमेंट करायला सुरू केलं. यामध्ये जवळपास 70 कोटीचा असणारा हा प्रकल्प, हा प्रकल्प आतापर्यंत फक्त 29-30% तो पूर्ण झालेला आहे त्या प्रकल्पामध्ये. आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाचा निधी मिळावा म्हणून चतुर्थ मूल्यांकन म्हणजे आपली ज्या मालमत्ता आहे, मालमत्ता कर आपण जे घरपट्टी भरतो त्याचं चतुर्थ मूल्यांकन लागू करून शहरवासियांना चौपट घरपट्ट्या करून ते वसूल केली विकास आघाडीने. म्हणजे याचा सगळा भुर्दंड जो आहे तो शहरवासियांच्यावर टाकला. जवळपास 70 कोटीची योजना ह्यांनी सुरू करत असताना ह्याच्यामध्ये कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला असेल किंवा कुठल्या पद्धतीनं काम ते केलं पाहिजे याचं कुठलंही त्यांनी हे न करता, अभ्यास न करता ते शहरातील रस्ते उखडून टाकणे असेल
शहरवासीयांना प्रचंड त्रासामध्ये हे मध्ये गेलं. जवळपास 100 किलोमीटरची ती पाईप गटर योजना आहे. त्यामध्ये फक्त आता 50 किलोमीटरचंच ते उकरून टाकलेलं आहे. परत पंपिंग स्टेशनचं कुठलंही काम झालेलं नाही आहे. आणि मुळात जिथं STP पंप स्टेशन होणार होते ते जाग्याच यांच्या ताब्यात नाही आहे बरं नगरपालिकेच्या. असा प्रचंड भोंगळ कारभार या राष्ट्रवादीनं आणि विकास आघाडीनं मिळून केलेला आहे. सो म्हणजे पैशाचा निधी घेतला पण काम अजून झालेलं नाही आहे. राष्ट्रवादीने आणली होती, विकास आघाडीनं देखील काम ते झालेलं, त्यांच्याकडून पण ते काम 100% झालेलं नाही आहे. आता मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हटलात 3 समस्या आहेत. पहिला आहे पाणी गटार अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम जी आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरा जो आहे तो वाहतूक आणि पार्किंगचा विषय आहे. सो वाहतूक आणि पार्किंगचा सध्या काय विषय आहे ईश्वरपूरमध्ये आणि त्याच्याकडे काय सोल्युशन असू शकतं आपल्याकडे? वाहतूक आणि पार्किंग आता जे सुधारित आरक्षण झालेलं आहे शहरामध्ये त्यामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी प्रशासनाने कुठलीही पार्किंगची सोय किंवा पार्किंगचं प्रोव्हिजन शहरामध्ये केलेलं नाही आहे. बरं. आज शहरामध्ये जर आपण पाहिलं तर शहराचा चारो बाजूने विस्तार होत आहे शहराचा. पण शहराचा जो गाभा आहे जे 3-4 मुख्य चौक आहेत यामध्ये कुठलीही पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी या बाजाराचा एरिया असेल, कोर्ट एरिया असेल, कचेरी एरिया असेल, मुख्य 2-3 चौक आहेत, ST स्टँडचा परिसर आहे. तुम्ही कुठल्याही या परिसरात गेला तर तुम्हाला तिथं 24 तास वाहतूक कोंडी तुम्हाला दिसून येईल. कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही आणि तसं यांच्याकडे नियोजनही नाही. तर उद्या मी नगराध्यक्ष म्हणून जर निवडून आलो तर वाहतूक तज्ज्ञ असतील, पोलीस असतील आणि नगरपालिका प्रशासन असेल यांची संयुक्तिक टीम तयार करून वाहतूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शहरामध्ये असणारे रस्ते कुठल्या वनवे प्रणालीमध्ये कुठले रस्ते घ्यायचे, पार्किंग कुठल्या स्पॉटला पाहिजे, ते पार्किंग पे पार्किंग न करता लोकांच्यावर भुर्दंड न टाकता, कारण तो दोष लोकांचा नाही आहे. लोक नगरपालिकेमध्ये मालमत्ता कराच्या स्वरूपात जे कर भरतात त्यामध्ये प्रशासन सरकार सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून घेत असतं. परत त्यांना पार्किंगसाठी पे पार्किंग करणं हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ज्या वेळेला मी नगराध्यक्ष म्हणून सभागृहात बसेन त्यावेळेला निश्चितच हे मोफत पार्किंग ठिकठिकाणी कोर्ट परिसर असेल, बाजार परिसर असेल, मुख्य चौक असतील तिथं मोफत पार्किंगचं नियोजन करण्यात येईल. तुम्ही म्हटलात की प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक नागरिकाचे जे काही मूलभूत प्रश्न असतील ते तुम्ही सोडवणार, महिलांना सुरक्षित ठेवणार, त्यांचे सगळे छोटेतले छोटे प्रश्न तुम्ही सोडणार. त्यासाठी काही तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन आहे का की ते कशा प्रकारे तुम्ही सोडणार? सगळ्यांचेच काहीतरी छोटे छोटे प्रश्न असतील, मग त्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन? नक्कीच आहे. इस्लामपूर उरून ईश्वरपूर या शहरामध्ये जवळपास 15 प्रभाग आहेत. तर महिलांच्यासाठी महिला सुरक्षितता केंद्र म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये ते केंद्र उभारण्यात येते. विधवा असतील, अबला महिला असतील, त्यांच्या काही तक्रार असतील तर त्याच्यासाठी तत्काळ मदत कशी देता येईल ह्याच्यावरती काम होईल. युथचा जो विषय आहे तर ईश्वरपूर युथ मिशन म्हणून एक योजना सुरू होईल ज्यामध्ये शैक्षणिक असेल किंवा कौशल्य विकास केंद्र असतील ते जेणेकरून शहरामध्येच सुरू करून मुंबई पुण्याकडे येणारा आमचा जो युवक आहे तो युवकाला ईश्वरपूर शहरामध्येच त्याला रोजगार कसा निर्माण होईल ह्याची प्राथमिकता पहिला देण्यात येईल. बरोबर. मला अजून एका मुद्द्यावरती तुम्हाला तुमचं मत समजून घ्यायचं, तुमची भूमिका समजून घ्यायची आहे. ईश्वरपूर आणि इस्लामपूर अशा दोन्ही नावानं संबोधलं जातं किंवा ते नाव बदल झाला. तुमची याच्यावरती भूमिका काय आहे? तुमचं मत काय याच्यावरती? आता ह्या शहराचं नाव पूर्वीचं उरून इस्लामपूर. बर. उरून आणि इस्लामपूर हे जोडगाव. उरून इस्लामपूर या नगरपालिकेवर पूर्वीपासून उरून भागातल्या लोकांचीच पकड, ती कारभारी म्हणून आपण नगरपालिकेतले म्हणू शकतोय. पण प्रशासनिक कागदामध्ये शहराचं नाव इस्लामपूर. असं असताना
ही जी धर्मांध शक्ती आहेत, म्हणजे त्यामध्ये आपण भाजप म्हणतो, शिंदे गट म्हणतो, आता जे महायुती म्हणतो आपण, ह्या महायुतीच्या सरकारनं शहराचं नामकरण करण्याचा जो घाट घातला, विशेष करून महाराष्ट्रामध्ये, जसं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, त्या पद्धतीनं त्यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं. आता माझी याबाबतची भूमिका अशी आहे की मला इस्लामपूर असेल किंवा ईश्वरपूर असेल, नावाबद्दल कुठलाही आक्षेप किंवा विरोध असा नाहीये, पण ते नाव बदलण्यामागचं जे राजकारण आहे, जो आत्मसन्मान तिथल्या अल्पसंख्याक लोकांचा, सेक्युलर लोकांचा आत्मसन्मानाला छेद देणारा यांचा जो प्रयत्न आहे त्याला विरोध आहे. आम्ही उरून नाव हे लागावं यासाठी पुढच्याच आठवड्यामध्ये हायकोर्टात रीट दाखल करतो आणि शहराचं नाव हे ईश्वरपूर असू दे किंवा इस्लामपूर असू दे, ते उरून या नावासह असावं. तुमचा त्याला काही विरोध नाहीये, ईश्वरपूर असू द्या किंवा इस्लामपूर असू द्या, तुमचं म्हणणं असं आहे की उरून नाव असावं, उरून असलं पाहिजे. उरून असलं हे आमची प्राथमिकता आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो की नाव बदलायची आवश्यकताच काय. नाव बदलल्यामुळे विकास झाला असं आपण दाखवू शकत नाही. नाव बदलण्यामागं जोपर्यंत यांचं स्पष्ट भूमिका, यांचं कारण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या गोष्टीला आमचा कुठंतरी एक ऑब्जेक्शनच राहील की असं व्हायला नाही पाहिजे. बरं, मला याला सोबतच अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडी आहे, पण आपण जेव्हा ईश्वरपूर पाहतो तेव्हा तिथे विकास आघाडी वेगळी आणि काँग्रेस वेगळं आहे, तर हे एवढं राजकीय गणित वेगळं काय आहे ईश्वरपूरमध्ये? महाविकास आघाडी हे राज्यात काम करते, त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल, इतरांनी पक्ष संघटना असतील, तर हे यांच्यावरती काम सुरू आहे. स्थानिक लेवलला यांचे जे नेते आहेत, आमदार जयंत पाटील, यांची भूमिका अशी आहे की आज आम्ही इथं ताकदवान आहे, इथं आमचा प्रभाव आहे. शिवसेना, उद्धवसाहेब ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल, यांचं इथं काही प्राबल्य नाही आहे, यांचं काही इथं काम नाही आहे, त्यामुळे त्यांना विचारात घ्यायची काही आवश्यकता नाही. ही त्यांची अशी आडेल भूमिका असल्यामुळं त्यांनी कधीच काँग्रेसला किंवा शिवसेनेला विचारात घेतलं नाही आतापर्यंत, आणि ह्यावेळी सुद्धा त्यांनी तेच केलं. त्यामुळं आता आज आमच्यासारखे काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणतात की जर आम्हाला सन्मान मिळत नसेल तर त्या महाविकास आघाडी म्हणून यांच्यासोबत जाण्याचा अर्थ काय. त्यासाठी हा सगळा खटाटोप झाला आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून परवानगी घेऊन आज काँग्रेस ईश्वरपूर, इस्लामपूर नगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे. बरं, मग तुम्ही तिथे शिवसेना, उद्धव ठाकरे गटासोबत पण जाऊ शकत होतात. राष्ट्रवादी जर वेगळं झालं, शिवसेना होती, त्यांच्यासोबत लढलं. आमच्यासोबत शिवसेना, ठाकरे गटांशी पण बोलणं सुरू आहे. इंडिया आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, आम आदमी पार्टी आहे, हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. हे काँग्रेस सोबत आहेत, राष्ट्रवादी सोबत नाही. राष्ट्रवादी ही एकटी आहे, पण इंडिया आघाडीचे बाकीचे जे सहयोगी सदस्य आहेत ते काँग्रेसच्या सोबत आहेत. आणि सध्या भाजप कोणासोबत आहे मध्ये? त्या आता ही विकास आघाडी म्हणून जे आहे, त्या विकास आघाडीमध्ये जे महायुतीमध्ये असणारे 3 पक्ष आहेत, अजितदादांचा राष्ट्रवादी, शिंदे साहेबांचा शिवसेना आणि भाजपा, तर ही विकास आघाडी म्हणून काम करत असले तरी आता अजूनपर्यंत यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. नगरपालिकेची निवडणुकीचा कार्यक्रम जरी जाहीर झाला असला तरी यांची अजून काही भूमिका स्पष्ट झालेली नाही. ही विकास आघाडी म्हणून लढणार का स्वपक्ष स्वबळावर लढणार, हे सर्व आपापले, यांची काही अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही. बरं, तुम्ही आता इंडिया आघाडीबद्दल बोललात. तुमचं जे केंद्रीय नेतृत्व आहे, राहुल गांधी यांनी काल परवा खूप मोठे मोठे आरोप केले वोट चोरी म्हणून, तर त्याच्यावरती तुमची भूमिका काय आहे, त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? वोट चोरी झाली आहे की नाही झाली? नाही, नक्कीच झालेली आहे. आणि आदरणीय राहुल गांधीजींनी पुराव्यासह त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे की वोट चोरी कशा पद्धतीने झाली आहे. आणि माझ्या मते वोट चोरी म्हणजे काय की थेट लोकशाहीवरचा तो हल्ला आहे. तो विषय खूप गंभीर विषय आहे. मला असं वाटतं, पण विरोधी पक्ष म्हणून आज काँग्रेसने रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. एवढा मोठा विषय आहे, एवढा मोठा मुद्दा आहे, पण काँग्रेस अजूनही रस्त्यावरती दिसत नाही, मोठे मोठे आंदोलनं होताना दिसत नाहीत, किंवा
समाजाला फक्त सोशल मीडियावरती किंवा इन्स्टा फेसबुकवरती ते चळवळ करून नाही होणार ना. समाजाला रस्त्यावरती लोक दिसला, विरोधी पक्ष दिसला, काँग्रेस आज सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे, पण रस्त्यावरती दिसत नाही काँग्रेस. नाही असं नाहीये. 1 तारखेलाच ह्या 1 नोव्हेंबरलाच मुंबईला फार मोठा मोर्चा निघाला. वोट चोरीच्या संदर्भातील तो मोर्चा होता, आपण पाहिला असेल. आणि त्याच पद्धतीनं जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, केंद्र शासनाचं या विषयावरती गांभीर्यानं घ्यावं, निवडणूक आयोगानं तर त्यासाठी काँग्रेस पक्षानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहेत. त्यामध्ये वोट चोरीचा विषय तर आहेच आहे आणि ईव्हीएमचा विषय सुद्धा घेतलेला आहे. तो विषय काय अजून काँग्रेसनं सोडलेला नाही. ईव्हीएमच्या सोबत वोट चोरी आता जो प्रामुख्यानं आपल्या समोर येतोय तो सुद्धा काँग्रेस हाताळते आहे. बरं, मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही फक्त एका मुस्लिम समाजापुरतेच मर्यादित नेते म्हणून काम करणार आहात, तर याच्यावर तुमची काय भूमिका आहे? तुम्ही फक्त एका समाजापुरते मर्यादित आहात, तुमचं काम कसं असणार आहे? नाही मग हे एलिगेशन होत असतात. विषय असा आहे की एकतर मी मुस्लिम समाजात नाही आणि मी राजकारणाची सुरुवातच माझी एमआयएम या पक्षातून झाली. आता एमआयएम पक्षामध्ये मी 3-3.5 वर्ष काम केलं. ती त्यावेळीची ती तडजोड होती असं आपण म्हणू शकतो. बर, ती त्यावेळची तडजोड होती. ॲक्च्युली संविधान, लोकशाही ही आमच्या नसानसात रुजलेली आहे. मी चळवळीचा कार्यकर्ता. बर, आणि मी काम करत असताना आत्तापर्यंत माझी जी ॲक्टिव्हिटी आहेत, माझं जे काम आहे ते पर्टिक्युलर कुठल्याही एका समाजाला धरून नाही आहे. फक्त ते इम्प्रेशन असं पडलं की ते एमआयएम पक्षातून माझी सुरुवात झाल्यामुळं मी फक्त एक मुस्लिम समाजाचंच काम करतोय असं ते एक इम्प्रेशन झालंय, पण ते तसं नाही आहे. तुम्ही सुरुवात तुमच्या राजकारणाची केली होती एमआयएम सोबत, मग एमआयएम सोबतच कंटिन्यू करायचं ना. मग तुम्ही चेंज का केला तुमचा पक्ष चेंज करून दुसऱ्या पक्षामध्ये का गेलात तुम्ही? नाही, विषय तिथं परत तोच आला की एमआयएम मध्ये काम करत असताना एक फ्रेम पडली गेली, एक चौकटीत मी अडकलो गेलो की एमआयएम पक्ष हा मुळात मुस्लिमांचा पक्ष. आज परिस्थिती अशी आहे की 1-2 कार्यकर्ते जर भगवा झेंडा घेऊन कुठेतरी चौकात उभा राहिले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले तर त्यांच्याकडं कोण शंकेच्या नजरेनं पाहत नाही. किंवा निळा झेंडा घेऊन जर आमचे बौद्ध बांधव, दलित बांधव जर उभा राहून जय भीम म्हणायला लागले तर त्यांच्याकडून कोण शंकेच्या नजरेनं पाहत नाही. पण तेच जर 2 मुस्लिम लोक हिरवा झेंडा घेऊन जर उभा राहिले तर त्यांच्याकडे ते एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. म्हणजे आपसुकच ते असं इम्प्रेशन पडलेलं आहे. त्या बघणाऱ्यांनाही कुणी सांगितलेलं नसतं, पण एक आता इम्प्रेशन असं पडलेलं आहे. असं होत असताना मी एमआयएम मध्ये काम करत असताना मला ते थोडं जाणवायला लागलं की आपल्याला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. आपल्या कार्याच्या सीमा तर प्रचंड मोठ्या आहेत, पण आपण कुठेतरी एका चौकटीत बांधलं जातोय असं मला स्वतःला वाटायला लागलं. आणि मुळात मी चळवळीचा कार्यकर्ता असल्या कारणानं, लोकशाही संविधानाला जास्त मानत असल्या कारणानं मी राहुल गांधींच्याकडं भारत जोडो यात्रेच्या पूर्वीपासून राहुल गांधींनी जे काही प्रिडिक्शन केलेले होते, कोरोनाच्या बाबतीत असतील, नोटबंदीच्या बाबतीत असतील, जीएसटीच्या बाबतीत असतील, ह्याच्या बाबतीत असतील, तर त्यांच्याकडे इम्प्रेस होऊन मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. बरं, तर मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि त्यानंतर तुम्ही राजकारणाकडे वळालात. तुम्ही एक टेक्निकल डिग्री घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही राजकारण किंवा समाजकारणाकडे वळालात. तर याच्या मागचा उद्देश काय होता? तुम्ही समाजकारणाकडे, राजकारणाकडे कसे काय वळालात? इंजिनियर झाल्यानंतर मला समजलं की मशीन कशी दुरुस्त करायची असते. एक वेळ मशीन दुरुस्त करणं सोपं लागलं, पण ज्या वेळेला आपण समाजामध्ये बघितलं, समाजातली अवस्था पाहिली, आपल्या समाज बांधवांचं दशा पाहिली, त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण कुठंतरी हा आवाज बनला पाहिजे. जोपर्यंत आपला आवाज आपण बनणार नाही या लोकांचा, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. बरोबर. त्यासाठी आपसुकपणे ती मी समाजकार्यामध्ये ओढला गेलो. आणि समाजकार्यामध्ये ओढला जात असताना असं एक वेळ अशी आली की जिथं मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा मुद्दा उभा राहिला. आणि तो मुद्दा फेस करत असताना असं मला वाटलं की कुठंतरी आपणाला राजकीय सपोर्ट पाहिजे.
राजकीय प्लॅटफॉर्म असल्याशिवाय आपला आवाज कोण ऐकणार नाही. अजून एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता एक मुस्लिम नेते आहात, मुस्लिम धर्माशी बिलॉंग करता. BJP आहे की ते हिंदूंसाठी काम करता असं प्रकारे करता किंवा तशा प्रकारचा समज समाजामध्ये आहे. आता असंही होऊ शकतं की तुमच्या तिथे जर तुम्ही उभे राहिलात तर बाकीच्या पक्षांना असं वाटू शकतं की तुम्ही उभे राहिल्यावरती त्याचा फायदा BJPला होईल, कारण हिंदू मतं त्यांना जाऊ शकतात, मुस्लिम मतं तुमच्याकडे येऊ शकतात. सो ते मतांचं असं ध्रुवीकरण होऊ शकतं. नाही, असं प्रोडिक्शन त्यांचं आहेच, पूर्वीपासून आहे. जे स्वतःला सेक्युलर समजतात हे यांचं प्रोडिक्शन असं आहे की मुस्लिम वोटर्स हा आमचाच आहे, त्याच्यावर आमचाच हक्क आहे, तो त्यांनी गृहीत धरलेला आहे. आता स्थानिकच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हणलं तर जिथं तो आता ज्या पक्षाचं प्राबल्य आहे, आमदार जयंत पाटील जे प्रदेश अध्यक्ष आहेत ज्या पक्षाचे, राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी पक्षानं ज्या वेळेला स्थानिक मुस्लिमांना आपली वोट बँक समजून काम केलं आणि मुस्लिम सुद्धा त्यांच्यासोबत राहिला सुरुवातीपासून आत्तापर्यंत, कालच्या विधानसभेपर्यंत 99% मुस्लिम वोटिंग हा राष्ट्रवादी जयंत पाटील साहेबांच्या सोबत राहिला. परंतु दुर्दैव असं की हे होत असताना ज्या वेळेला भाजपसारख्या पक्षानं इस्लामपूर हे एक सांस्कृतिक असणारं जे शहर आहे, हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा असणारं जे शहर आहे, म्हणजे 2015 पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना सुद्धा साधी त्याची धग इस्लामपुरात ईश्वरपुरामध्ये न लागलेलं जे शहर आहे, अशा शहराच्या ठिकाणी 2 हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले. तिथं त्या हिंदू जनआक्रोश मोर्चेमध्ये तथाकथित लव जिहादचे प्रश्न असतील ते उकरून काढून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं. BJPची पदाधिकाऱ्यांनी येऊन तिथं मुस्लिमाच्या भाभीच्या पोटात जर एखादा अफजल खान जन्माला आला असेल तर त्याला तिथंच ठेचला पाहिजे अशी नरसंहाराची भाषा केली. आज जे मंत्री झाले ते नितेश राणेंनी येऊन मुस्लिमांना खुलेआम तिथं शिवीगाळ करून मुस्लिमांना मारण्याची भाषा केली. BJPचे काही पदाधिकाऱ्यांनी ईश्वरपूर शहरामध्ये ते केरळा स्टोरी असेल किंवा हिंदू मुस्लिम देश पसरवणारे चित्रपट असतील तिचं फुकट प्रसारण केलं. अशा या सगळ्या गोष्टी सुरू असताना हे मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी असतील किंवा नेते असतील यांनी चकार शब्दही काढला नाही, साधा निषेधही नोंदवला नाही. विरोध तर दूरचीच गोष्ट. म्हणजे काय की तुम्हाला BJP करते हे ओपनली करते आणि तुम्ही मौन ठेवून त्याला सपोर्ट करताय. तुम्ही ज्या वेळेला आता ईश्वरपूर शहराचा विषय आला, तो एक धार्मिक मुद्दा करूनच त्यांनी तो नामांतरणाचा घाट घातला. त्यावेळेला त्याला विरोध करण्याची किंवा त्याच्या विरोधात बोलण्याची भूमिका तिथल्या स्थानिक नेत्यांची असणं गरजेचं होतं. पण स्थानिक नेत्यांनी सुद्धा ते मूकसंमतीनं त्याच्या पाठीशी राहिलं. म्हणजे आमचा थेट असा आमचं मत आहे, आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं मत आहे की BJP असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. ह्यांनी सेक्युलरिझम सेक्युलरिझम कळणार कधी, दाखवल्यानंतर कळणार ना, ते दिसलंच नाही. अल्पसंख्याक समाजावर एकामागो एक हल्ले होत असताना हे जर गप बसत असतील, मौन धारण करत असतील तर त्यांच्यामध्ये आणि BJPमध्ये फरक काय? तर हे टोटली अपप्रचार हेच लोक करतात. म्हणजे जेणेकरून, आणि हे नेबळट राजकारणाचं लक्षण आहे. म्हणजे आपली नेबळटता आपण कसं दाखवायचं की बाबा तो शाकीर तांबोळी निवडणुकीला उभा राहिला की तो मतं खाणारा आणि BJPचा उमेदवार निवडून येणार. अरे जर तुम्ही जर सक्षम असाल तर तुम्ही ही गोष्ट बोलायचीच आवश्यकता नाही. तर तुम्ही सक्षम असाल तर लोक तुम्हाला मतं देतील ना. लोक हुशार आहेत. समाजावर मतं कोण देत नसतंय, समाजासाठी जो लढतो समाज त्याच्या मागे उभा राहतो. बरं, तुम्ही म्हटलात की जो समाजासाठी काम करतो त्याला लोक निवडून देतात. तुम्ही काँग्रेस शहर प्रदेश उपाध्यक्ष आहात, तर तुम्ही काय आतापर्यंत काम केले मला ते सांगा. आता काँग्रेसचा मी पदाधिकारी ज्या वेळेला मला जबाबदारी मिळाली
त्यावेळेला स्थानिक, आता मी आत्तापर्यंत स्थानिक विषयावरतीच आपल्यासोबत बोलत आलेलो आहे, परंतु मी प्रदेश उपाध्यक्ष ह्या पदाची मला जबाबदारी मिळाल्यानंतर ज्याच्या घटना माझ्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये घडत गेल्या, ज्यामध्ये कम्युनलायझेशन, जास्त हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्यामागं जो भाजपचा अजेंडा सुरू होता, धर्मांतर शक्तीचा अजेंडा सुरू होता, त्याला काउंटर करण्याचं मी काम केलेलं आहे. आणि ते काउंटर करण्याचं काम म्हणजे रस्त्यावरही केलेलं आहे आणि कोर्टात सुद्धा मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा करत आहे. आता ईश्वरपूर शहरामध्ये जे भाजपचे पदाधिकारी विक्रम पावसकर यांनी येऊन तिथं एक विद्वेषी भाषण केलेलं होतं, नितेश राणेंनी भाषण केलेलं होतं. तर त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला FIR दिली. असं सहज जाऊन ते FIR होत नसतात, कारण सरकार त्यांचंच आहे. हिंदुत्ववादी विचारांचं आपण जे सरकार म्हणतो ते हिंदुत्ववादी विचाराचंच प्रशासन होतं. आणि ते FIR घ्यायला तयार नव्हते. तिथं 10 वेळा 20 वेळा जाऊन बसून आंदोलनं करून ते FIR नोंदवायला आली. त्याच्यावरती चार्जशीट दाखल होत नाही म्हणून हायकोर्टामध्ये मी रीट दाखल केलेले आहेत विक्रम पावसकर यांच्या विरोधात. ते अंडर ट्रायल आता अजून सुरू आहे. गगनगिरी महाराजांनी ज्या वेळेला आमच्या प्रेषितांच्या विरोधात अपशब्द बोलले त्यावेळेला त्यांच्या विरोधात FIR मी दाखल केलेली आहे. ह्या गोष्टी फक्त FIR पुरता मर्यादित न राहता रस्त्यावरचे विशाळगडवर ज्या वेळेला अतिक्रमणाच्या नावावर तिथं हैदोस घातला गेला, त्यांच्या विरोधात त्या प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं त्या हल्लेखोरांना मदत केली, याच्या निषेधार्थ मी कोल्हापूर कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलनं केलेली आहेत, सांगली कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलनं केलेली आहेत. मुस्लिमांना OBC मध्ये सब कोटा मिळावा यासाठी माझं परवा आंदोलन झालेलं आहे. तो एक विषय वेगळाच आहे, त्यामुळे तो आतापर्यंत मी बोललो नाही. मुस्लिमांना OBC मध्ये सब कोटा मिळावा ही न्यायिक मागणी, संविधानिक मागणी करता मी आता हे आंदोलन सुरू करतो. आता निवडणुकीचा कालावधी असल्या कारणानं मला त्यामध्ये थोडं थांबावं लागेल. निवडणूक संपल्यानंतर सुद्धा माझं तो एक आंदोलन, ते काम माझं सुरूच राहील. बरं, ईश्वरपूरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? नक्कीच प्रयत्न करणार आहे. ईश्वरपूर शहर स्मार्ट सिटी म्हणजे फक्त डिजिटल बोर्ड असं नाही, तो डिजिटली शहर कसं होईल यासाठी पहिला ट्रान्सपरन्सी, प्रशासनाच्या कामामध्ये पारदर्शकता आपण ज्याला म्हणतो, ती पारदर्शकता आपण कशी आणायची, ओपन गव्हर्नन्स सिस्टीम थ्रू ते आपण पारदर्शकता कशी आणायची, ते प्रथम ते काम होईल. शहरवासियांनी, नागरिकांनी दिलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब त्यांना कसं कळेल या पद्धतीचं जे काम राहील. स्वच्छता, वाहतूक आणि पार्किंगच्या ज्या समस्या आहेत ती झिरो करणे ह्या डिजिटल स्मार्ट सिटीचा तो एक महत्त्वाचा भाग असेल. आणि प्रत्येक नागरिकाला, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता कशी हे होईल, निर्माण होईल स्वतःला, ह्या पद्धतीने तो स्मार्ट सिटीचा एक प्रोजेक्ट असेल. बरं, आता मला मोजक्या शब्दात सांगा की आज काही व्ह्युअर्स असतील, ईश्वरपूरमधले काही लोक तुम्हाला पाहत असतील, त्यांनी तुम्हालाच मतदान का करावं? असेच क्लेम बाकीचे पक्षातले लोक करतात, असेच क्लेम राष्ट्रवादीतले, विकास आघाडीतले लोक करतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू. मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अंतर काय आणि तुम्हालाच का मत करावं? आता मी अचानक लोकांच्या जनतेसमोर आलेलो नाही आहे, शहरवासींच्या समोर. मला शहरातील प्रत्येक नागरिक ओळखतो. मी गेले 10-12 वर्ष मी समाजकारणात आहे. आणि असं नाही की निवडणूक झाली की मी थांबलो, पुढच्या निवडणुकीला पुढे आलो. मी सातत्यानं आंदोलनात, लोकांच्या चळवळीमध्ये सातत्यानं अग्रभागी आहे. मी फक्त आश्वासनं देत नाही, मी रिझल्ट देतो. मी रिझल्ट दिलेले आहेत. हे जनतेला, तरुणाईला सुद्धा ज्ञात आहे. जर का तुम्हाला शहर बदलायचं असेल तर शहराचं नेतृत्वही बदलावं लागेल. जर का तुम्हाला शाकीर तांबोळी म्हणजे हा एक व्यक्ती आहे, म्हणजे हा ॲक्च्युली तरुणांचा आवाज म्हणून शाकीर तांबोळी काम करणार आहे तिथं त्या सभागृहामध्ये, शहराच्या नागरिकांचा आवाज म्हणून तिथं काम करणार आहे. तुमचा आवाज जर तिथं सभागृहात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शाकीर तांबोळींना मतं द्यावी, असं माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. शाकीर तांबोळी हा वैयक्तिक स्वार्थासाठी तिथं जाणार नाही. हा प्रत्येक शहरातल्या नागरिकांचा आवाज बनेल, तरुणाचा आवाज बनेल, महिलांचा आवाज बनेल. आणि तुम्हाला फक्त आश्वासन नाही तर तुम्हाला तिथं काम दिसेल, ह्याची मी ग्वाही देतो.
आणि तुम्हाला शहर बदलायचं असेल तर मात्र शहराचं नेतृत्व बदलावं लागेल आणि ती संधी तुम्ही मला द्यावी आणि 5 वर्ष तुम्ही ते माझं काम पाहावं, असंच मी तुमच्या मार्फत त्यांना आवाहन करतो. बरं, तुम्ही जर निवडून आलात तर सगळ्यात पहिल्यांदा कुठलं काम कराल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे करण्यासारखं भरपूर आहेत, पण 1-2च गोष्टी मी तुम्हाला सांगतो की जी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम फेल गेलेलं आहे ती, आणि वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा हा जो मेजर इश्यू आहे, हे 2 जे आहेत त्यामधले तज्ज्ञ लोक असतील, व्यापारी लोक असतील आणि नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची कुठंतरी मेळ घालून ही जी जबाबदारी निश्चित करण्यात येईल, ही भुयारी गटार योजना का फेल गेली ह्याची जबाबदारी निश्चित करून जो कोणी जबाबदार असेल त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. वाहतूक आणि पार्किंगचा जो विषय आहे तो हक्क आहे, जनतेचा हक्क आहे, त्यांना ती सुविधा प्रॉपर मिळाली पाहिजे. प्रथम ह्या गोष्टीवर काम होईल आणि सेकंड काम होईल तो ट्रान्सपरन्सी, पारदर्शी. डे फर्स्टपासून जनतेला नगरपालिका प्रशासन काय काम करत आहे, कशा पद्धतीनं करत आहे, तुमचा आलेला रुपया कशा पद्धतीनं खर्च होत आहे आणि नगरपालिका करत असलेल्या कामाबद्दल तुम्ही दिलेल्या सूचना ह्याचं सुद्धा पालन कसं होणार आहे, या सगळ्या गोष्टी प्रथम इम्प्लिमेंट होतील. बरं, पॉडकास्ट आपले रिलीज होऊन जाईल, यूट्यूबवरती जाईल. जर तुम्ही निवडून आलात आणि त्यानंतर जर कामं झाले नाहीत तर मला असं वाटतं की सगळी ऑडियन्स जे आहे ते इथेच कमेंट करून तुम्हाला हे प्रश्न देखील परत विचारतील. नक्कीच आणि त्याच्यासाठी मी जबाबदार पण असेल. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.